नागरगोजे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी. आमदार संग्राम जगताप महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत, पण अद्याप महायुतीचे जागा वाटप झाले नाही. शेवटपर्यंत जागा वाटप चालणार आहे, म्हणून इच्छुकांनी गडबड करू नका. अनेक घडामोडी घडणार आहेत. प्रभागासाठी पॅनलही होणार असून पक्षाकडून योग्य उमेदवार दिले जाणार असल्याचे लिंबाशेठ नागरगोजे आणि बाळासाहेब नागरगोजे यांच्यासारखे प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला बळकटी आली आहे. ही बळकटी शहराच्या विकासासाठी योग्य पडणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता केले आहे. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं लिंबाशेठ दादा नागरगोजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्या सर्वांना ज्ञात आहे की येणारं 2026 वर्ष हे 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका तिचं पहिलं मतदान हे आपल्याकडे संपन्न होणार आहे. पण आता ही महानगरपालिकेची ही अहिल्यानगरची संपन्नाचा पहिली निवडणूक. कारण पूर्वीचं नाव हे कोणाला न मान्य होणारं नाव होतं आणि आज ही निवडणूक जी होणार आहे, आपण प्रत्येक अहिल्यानगरवासी सांगू शकतो की 2026 निवडणूक ही पहिली निवडणूक होत आहे. ही अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबूशेठ तुमच्यासारखं व्यक्तिमत्व हे पहिल्या महानगरपालिकेचा अहिल्यानगर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिकेच्या समाजामध्ये तुम्ही हात आणणार. आता यांचा व्यापार आणि उद्योग हा फक्त अहिल्यानगरमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील उद्योगाच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून या सगळ्या कुटुंबांनी एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक कुठेतरी निर्माण केला. म्हणून हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेत कशा करता जायचं, कारण त्यांना बाकीचं काही करायचं नाही. करायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्या परिसराचा आपल्या प्रभागाचा विकासात्मक पाया तिथे उभा केला पाहिजे आणि जनतेची सर्वसामान्य लोकांच्या कुठल्या अडी अडचणीला त्यांचं काम करत असतात. भविष्यात देखील तेव्हा राष्ट्रवादीचा आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ ते करणार आहेत. गोरेगाव या भागामध्ये या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे नागरगोजे फॅमिली असेल, भोळे फॅमिली असेल आणि सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे कुमारभाऊ नागरपालिक असतील, हे सातत्याने या भागामध्ये समाजसेवा, विकास कार्य, समाजकार्य हे करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर स्थानिक मंडळी सगळ्यांनी एक प्राधान्याने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्फत या प्रभागासाठी नागातून स्थानिक गावठाणाचे लोक असतील किंवा सर्व जे कुणी असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न अधिक घट्ट करण्यासाठी, अधिक या नागापूर गोरेगाव परिसराची ओळख चांगली निर्माणासाठी आज बाबूशेठ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले. मी फक्त बाबूशेठ तुम्हाला एवढंच सांगतो की मी माझ्या प्रभागामध्ये नगरसेवक असताना कुमारभाऊ आणि मी आम्ही दोघांनी या अहिल्यानगर महानगरपालिकेमधून सर्वाधिक निधी हे संग्रामभाईच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये आला आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहात. 100% तुम्हाला सांगतो की तुमच्या संपूर्ण भागाचा विकास कामातून कायाकल्प झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्याला व्हायचं नाही की वयाने वडिलांच्या वयाचे ते नाव घ्यायचं पुढे व्हायचं. तर आज आपणचा प्रवेश आहे आणि तुम्हाला एक मी संग्रामभाईच्या माध्यमातून आपण स्वतःही देतो की आजपर्यंत समजा शिवसेनेच्या सोबत तुम्ही विकासाचं काम केलं असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तुम्ही काम करून बघा. तुम्ही जे रस्ते, जे नाली, जे संग्रामभाईला म्हणतात ते करून द्यायची त्यांची नागरिकांच्या सोयीसाठी तयारी असते. त्यांचं द्यायला ते किती देतात फक्त आपली जोडी पाठी नाही पाहिजे. ज्या लोड झाला तर ते पाठी नाही पाहिजे असा विषय. कारण मी माझ्या वेळेस 24व्या वर्षी मी नगरसेवक झालो, त्यावेळेस 10 वर्षामध्ये त्यांनी कामं कशी करायची, कशा अधिकाऱ्यांकडून मंजूर करायची आणि निधी सुद्धा संपूर्ण मी जेवढे कामं केले ते सगळा निधी संग्रामभाईंनी मला दिलेला आहे. त्या कार्यक्रमाचा मी त्यांना सांगतो. कारण ज्या ज्या वेळेस ते आपल्या भागात कार्यक्रमाला येतात तर काही ना काही रस्ता, लाईट, पाणी, पूल बघून जातात आणि ते सांगते हे रस्त्याचं आपल्याला
सिमेंट करून घे, कॉन्क्रीटचा रस्ता करून घे, आपल्याला सीना नदीवरचं ब्रिज करावं लागलं. म्हणजे असं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या भागाला भरपूर विकास कामं दिलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आप्पा ज्यांना भेटतो निवडणुकीत ते 2000 मतांनी आता आपल्या सुद्धा निवडून येणार आहेत. आपल्या पॅनलला जे सुद्धा उमेदवार असतील ते संग्राम भाईंच्या माध्यमातून, संपतदारांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक तळागाळातील सगळे कार्यकर्ते असतील, बंधू असतील, माता भगिनी असतील यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागातून 2000 मतांच्या फरकाने आपले सुद्धा आपले उमेदवार आपल्या भागाचे निवडून येणार आहेत. पहिले आठवण मला येते काका, की आज काका असते तर नक्कीच माझ्या पाठीवर हात फिरवला असता. आज काका नाही आहे. आज आपण संग्राम भैयाला, आम्हाला राजकारणाचे एवढं काही विषय नाही आहे, पण आज आम्ही संग्राम भैयाच्या थोड्या का व्हायला विनंती किंवा मदतीसाठीच आम्ही यांच्यात उडी मारलेली आहे. सगळं आज आम्ही जे बी काही करू, आम्हाला काही पैसे कमवायची म्युन्सिपाल्टीतून जरा बी जरूर नाही आहे. परमेश्वराने आम्हाला आपली खूप भरभरून दिलं. आता आमच्या इथे थोडं लोकांचं बी भलं व्हावं, आमचे कार्य चांगलं असावं, आमचे भैयांना पण चांगली साथ असावं, कारण आम्ही भैयांना खूप साथ देणार आहे. तर प्रत्येक आज आमच्या एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं आहे तर त्याची उत्तरे आमच्या तिसरी पिढी नाही करू शकत. तर तुम्ही आज एवढे आमच्या विनंतीला मान देऊन आलात का हे कुणी कोणाला सांगितलं नाही, म्हणूयात नाही. आज आम्ही तुम्ही आमच्यासाठी एवढं काम धंदा सोडून आज दिवस आमच्यासाठी आणला आहे. हा राष्ट्रवादीसाठी आहे, माझ्यासाठी नाही, कोणाचा, फक्त संग्राम भैयासाठी. आपण जे बी जमलोय ते संग्राम भैयासाठी जमलोय. आणि इथून पुढं बी आपल्याला आता जर हे गोष्टी ठेवली, पुढचे बी जे काही टाईम आहे त्यावेळेस बी भैया संघ आपल्याला ह्याच